शहर पोलीस दलाने नुकत्याच पुणे येथे केलेल्या गोळीबारात कुख्यात दरोडेखोर लखन भोसले याचा खात्मा झाला। या दरोडेखोरावर सातारा जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। काही दिवसापूर्वी साताऱ्यातील प्रतापसिंह नगर येथे एका महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ही लुटण्याची घटना घडली होती। या घटनेनंतर पोलीस त्याचा मागावा घेत पुण्यात पोहोचून त्याच्या मुसक्या आवळणार तेवढ्यात त्यांनी पोलिसांवर चाकू हल्ला केला। पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा खात्मा झाला। सातारा पोलिसांच्या या कार्याचे सर्व जिल्ह्यातून कौतुक होत असताना आज ऑल इंडिया पॅथर सेना सातारा जिल्हाध्यक्ष आदित्यभाई गायकवाड आणि त्यांच्या पदाधिकारी यांच्यातर्फे एन्काउंटर मध्ये सामील असलेल्या टीमचे सातारा शहर पोलीस स्टेशन येथे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळेस बोलताना आदित्य गायकवाड म्हणाले की प्रथम जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज सातारा शहरामध्ये शहर पोलीस स्टेशन आपले अतिशय चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे सन्माननीय शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब मस्के साहेब व त्यांची सर्व टीम यांचे मी अभिनंदन करतो की आज ज्या 2 दिवसापूर्वी जे आपल्या प्रतापसिंह नगराच्या या ठिकाणी एका महिलेला धाक दाखवून तिचं स्नॅचिंग करायच्या पद्धतीनं एकानं जो कृत्य जे केलं आणि त्याच्या अगोदर त्याच्यावर मोठे मोठे गुन्हे दाखल होते, परंतु तो जो कोण होता तो आपल्या पुण्यामध्ये त्याचा एन्काउंटर करण्यात आला ग्रामीण भागामध्ये। तर चांगल्या पद्धतीनं आपले पोलीस प्रोटेक्शन चांगल्या पद्धतीनं करत आहे आणि आमच्या सर्व ऑल इंडिया पॅन्थरची टीम सर्व आमचे रोजगार आघाडीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अजय भाऊ यांनी हा विचार चांगल्या पद्धतीने केला व आज आम्ही सर्व टीमने सर्व कार्यकर्त्यांनी आज साहेबांचा सत्कार केला आणि आम्हाला अभिमान वाटतो की सातारा शहरामध्ये असे डॅशिंग पोलीस आमच्या सातारा शहरामध्ये आहेत। त्यांना माझा जय भीम आणि सल्यूट आहे तुम्हाला।